नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, अहिल्यानगरमध्ये एक असे गड आहे ज्याला सोन्याचा गड म्हणून ओळखले जाते. तो गड म्हणजे की गोरक्षनाथ गड. हे गड मांजरसुंबा येथे स्थित आहे. काय आख्यायिका आहे याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया. जेव्हा नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ भ्रमंती करीत होते, तेव्हा ते भ्रमंती करीत असताना एका स्त्री राज्यात जाऊन पोचले. तेव्हा त्या राज्यातील राणीने मच्छिंद्रनाथांना आपल्या महलात राहण्याची विनंती केली व बरेच दिवस मच्छिंद्रनाथ त्यांच्या महलात राहिले. परंतु आपले गुरु परत येत नाही म्हणून गोरक्षनाथ त्यांचं मूळ रूपात त्यांना आणण्यासाठी त्या राज्यात गेले. तेव्हा तेथील राणीने मच्छिंद्रनाथांना एक वीट म्हणजे की सोन्याची वीट भेट म्हणून दिली व पुढे परत मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ भ्रमंती करीत डोंगर रांगेत येऊन पोचले. तेव्हा मच्छिंद्रनाथांना वाटले आपल्याजवळची किमती वस्तू कोणत्या चोरट्याने चोरू नये, म्हणून तेव्हा त्यांनी त्यांची जुळी गोरक्षनाथांजवळ दिली व गोरक्षनाथांना ती जुळी जेव्हा जड वाटू लागली व आपले गुरु घाबरत आहे म्हणून त्यांना वाटलं त्या जुळीत एक दगडच आहे, म्हणून त्यांनी ते फेकून दिलं. परंतु जेव्हा ही वार्ता मच्छिंद्रनाथांना कळली, ते अत्यंत शोक करू लागले. त्यांनी त्या गोरक्षनाथांना असे सांगितले की मला त्या विटेचा मोह नव्हता, परंतु मला त्या सोन्याच्या विटेमधनं भक्तांसाठी अन्नदान करायचे होते. तेव्हा गोरक्षनाथांना फार असे वाईट वाटले, म्हणून त्यांनी गोरक्षनाथगड हे संपूर्ण सोन्याचे केले. परंतु समाजात नंतर चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून त्यांनी तो गड परत आहे तसाच केला. म्हणून आजही तेथे सोन्याचा गड म्हणून त्याला प्रसिद्धी आहे. त्या गडावर गोरक्षनाथांनी बरेच वर्ष तपश्चर्या देखील केली होती. तसेच गुरुवारी आणि अनेक भक्तजन तेथे अन्नदान देखील करत असतात. तर मंडळी, आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.